नमस्कार, मी माधवी आणि तुम्ही पाहताय कडक बात। मित्र हो, राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे आणि गेल्या 10 दिवसांचा सस्पेन्स आज संपलाय। फडणवीसांच्या नव्या सरकारचा बहुप्रतीक्षित असा शपथविधी सोहळा उद्या म्हणजे 5 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता मुंबईतील आझाद मैदानावरती होणार आहे। महायुतीच्या या भव्य दिव्य शपथविधी सोहळ्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून तब्बल 10 दिवस होत आले असतानाही महायुतीच्या घटक पक्षांच्या वाटाघाटी अंतिम झाल्यानंतर एवढा विलंब झाला आहे। त्यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजारपण आणि त्यानंतर महायुतीच्या रद्द झालेल्या बैठका हे देखील शपथविधी लांबल्याचं एक कारण सांगण्यात येते। एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी आग्रही होती अशा चर्चा आहेत। आता फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे सेनेला उपमुख्यमंत्री पद आणि गृहमंत्रालय सोडण्यात यावं अशी मागणी शिवसेना शिंदे गटाची असेल। दरम्यान भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाराज असलेल्या एकनाथ शिंदे यांना मनवण्यामध्ये यश मिळवलं आहे। त्यात आता गृहमंत्रालय की नगर विकास यापैकी नेमकं कोणतं खातं एकनाथ शिंदे यांना दिलं जाईल याबद्दल उत्सुकता असणार आहे। शिवाय शिंदे यांच्या शिवसेनेकडे येणारं खातं कोणतं असेल, राष्ट्रवादी अजित पवारांकडे कोणते खाते असतील याबद्दलही विविध चर्चा माध्यमांमध्ये होत आहेत। संभाव्य खातेवाटप काय असेल, कोणती खाती कोणाकडे जातील याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। उद्या होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि 15,000पेक्षा अधिक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे। आज भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाकरता सुद्धा फडणवीस यांच्याच नावावरती शिक्कामोर्तब झाला आहे। गृह खात्यावरून शिवसेना, शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये रस्सीखेच चालू असली तरी उद्याच्या शपथविधी सोहळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत महायुतीतील तिन्ही पक्षातील नेमके कोणते नेते शपथ घेऊ शकतात, महायुतीच्या नेत्यांकडून मंत्रिपदासाठी याकरता जोरदार फिल्डिंग लावली जाते। दरम्यान गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी मंत्रिपद देताना संबंधित नेत्याचं रिपोर्ट कार्ड पाहूनच मंत्रिपद देण्याचं ठरवलंय। त्यामुळे अनेकांचा पत्ता यामध्ये कट होऊ शकतो आणि काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते अशी शक्यता व्यक्त होते आहे। विविध माध्यमांवरती होणाऱ्या चर्चा आणि सूत्रांच्या माहितीनुसार ज्यांना मंत्रिपद दिलं जाणार आहे त्या संबंधित नेत्याची लोकसभा निवडणुकीवेळी कामगिरी कशी होती, लोकसभेला मतदारसंघातून मताधिक्य होतं का, लोकसभेला महायुतीचं काम प्रामाणिकपणे केलं होतं का, मंत्रिपदासाठी इच्छुक असलेला आमदार मागच्या सरकारमधील मंत्री असेल तर त्यावेळी त्याची कामगिरी कशी होती, संबंधित व्यक्ती मंत्रालयामध्ये कामासाठी किती वेळ देत होता, याही गोष्टी अमित शहा यांच्याकडून तपासल्या जाणार असल्याचं सांगितलं जातंय। महायुती म्हणून घटक पक्षातील आमदारांशी मंत्र्यांची वागणूक कशी होती, निधीचा वापर कशा प्रकारे केला गेला यावरून या सगळ्यांची कामगिरी ठरून कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ टाकायची हे ठरणार आहे। दरम्यान राज्यात निर्माण झालेली मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण संदर्भातली परिस्थिती यामुळे देखील विविध सामाजिक आणि जातीय समीकरणं महत्त्वाची ठरणार आहेत। भाजप आणि एकूण महायुतीमध्ये मराठा समाजासह ओबीसी समाज आणि अल्पसंख्याक तसेच आदिवासी समाजाचे देखील नेतृत्व आहे। मंत्रिपद देत असताना सामाजिक समतोल आणि भौगोलिक समतोल अशा बाबी लक्षात घेतल्या जाणार आहेत असं एकूण चित्र आहे। महायुतीच्या नवीन सरकारमध्ये कोणते संभाव्य नेते मंत्रिपदाची शपथ घेताना दिसतील किंवा कोणत्या नेत्यांना मंत्रिपद दिली जाऊ शकतात आता ते पाहूयात। महायुतीच्या या सरकारमध्ये मुख्यमंत्री पदासह इतर 2 प्रमुख घटक पक्षातून 2 उपमुख्यमंत्री शपथ घेतील हे जवळपास निश्चित आहे। उर्वरित मंत्रिमंडळामध्ये भाजपकडून गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, मंगत प्रभात लोढा, अतुल सावे, संभाजी पाटील निलंगेकर, राहुल कुल, संजय कुटे, माधुरी मिसाळ, देवयानी फरांदे, नितेश राणे, शिवेंद्र राजे भोसले, गणेश नाईक असे 15 नवे जुने चेहरे शपथ घेऊ शकतात। आता शिवसेनेचे मंत्रिपदाचे संभाव्य चेहरे पाहूयात। एकनाथ शिंदे, दादा भुसे, संजय शिरसाट, गुलाबराव पाटील, शंभूराजे देसाई, भरत गोगावले, अब्दुल सत्तार, संजय राठोड, उदय सामंत, प्रताप सरनाईक, प्रकाश सुर्वे, राजेश क्षीरसागर असे 8 ते 10 चेहरे उद्या मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात। तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्यासह 10 नावे निश्चित केल्याचं म्हटलं जाते। त्यामध्ये छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, अदिती तटकरे, त्यानंतर नरहरी झिरवळ, इंद्रनील नाईक, दत्ता मामा भरणे, संजय बनसोडे, अनिल पाटील, धर्मराव बाबा आत्राम यांची नावं समोर येत आहेत। संभाव्य खाती कुणाकडे जाऊ शकतात याबद्दलही आपण जाणून घेऊयात। महायुतीमध्ये गृहमंत्रालय हे भाजपकडेच राहील अशी शक्यता आहे। त्यासोबतच सामान्य प्रशासन, ऊर्जा, महसूल, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, जलसंपदा, कामगार, ओबीसी मंत्रालय, ग्रामविकास,
वन, पर्यटन, वैद्यकीय, शिक्षण ही खाती भाजपकडे जातील, तर शिवसेना शिंदे गटाकडे नगरविकास, उद्योग, शिक्षण, परिवहन, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, पाणी पुरवठा, पशुसंवर्धन, पणन, आपत्ती व्यवस्थापन, माहिती व जनसंपर्क, माहिती व तंत्रज्ञान ही खाती दिली जातील अशी शक्यता आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे कोणती संभाव्य खाती असतील ते पाहूयात। अर्थ, सहकार, कृषी, अन्न व औषध प्रशासन, मदत व पुनर्वसन, पर्यावरण, युवक कल्याण व क्रीडा, महिला व बाल कल्याण या विभागांची जबाबदारी अजित पवार गटाला मिळू शकते। मित्रहो, तुम्हाला काय वाटतं? गृह मंत्रालय हे भाजपकडे जाईल की एकनाथ शिंदे ते मिळवण्यामध्ये यश मिळवतील? याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा कडक बात।